फक्त औपचारिक सामना आहे. पंच काय निर्णय आहे? किती षटकांचा सामना? 4 का 3 का 5? 4. या सामना सुरू होतोय. रेगे साहेब आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक इनला फलंदाज रुपेश बासरे, त्याला साथ देतो नागेश. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल केला, पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय रुपेश बासरेच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आणि दुसरा चेंडू आलाय डॉट. हॅरी सर पंच आहेत आमचे डान्सिंग अंपायर. अनोखी शैली आहे आणि त्यांनी डोक्याला हात लावलं की हा चेंडू बॅटला लागला नाहीये रुपेश बासरे यांच्या. आणि क्लीन बोल्ड. गजानन नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. रेगे साहेब खूप चांगली गोलंदाजी करतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. बघा अनोखी शैली आहे हॅरी सरांची आणि लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 5. डान्सिंग अंपायर आहेत हॅरी सर, मॅन फ्रॉम कांबा. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद नागेश. बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन येतोय परमेश्वर. बॅट्समन नेम मंगेश. चौथ्या क्रमांकावरती येतोय. रेगे साहेबांनी गोलंदाजी खूप चांगली केली.
यावेळेस फुल टॉस चेंडू आहे बॅक टू द बॉलर आणि आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 2-5. फिल्डिंग लावून घ्या कारण की सामन्यानंतर खेळवायचं आहे. कृष्णा सर काहीतरी सूचना करतायत. पाणी घेऊन जायचं आहे. यावेळेस मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न बघा. LBW फलंदाज बाद नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस आहे. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या आहे 14. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. धावसंख्या आहे 15. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतो. डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. FCL चौकार. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. 4 षटकांचा सामना आहे. त्वरित आपण फिल्डिंग लावून घ्या आणि सामन्याचं रिदम आपण तोडू नका कारण की यानंतर अंतिम सामना खेळवायचा आहे. मेगा फायनल. मिळते एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या आहे 20. धावसंख्या आहे 20. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये. धावसंख्या आहे 20. नक्कीच फोटो सेशन देखील सुरू आहे ट्रॉफी सोबत.
क्या बात आहे, बॅकफुल लावून खेळण्याचा प्रयत्न, आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण. रेगे साहेब आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे, शॉर्ट फाईन लेगला आणि 100% एफर्ट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. क्या बात आहे, क्या बात आहे. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो, डाईव्ह लगावून नक्कीच हा चेंडू पकडलाय आणि मिळते फक्त एकच धाव. आपल्या संघासाठी नक्कीच या 3 धावा वाचवलेल्या आहेत आणि अप्रतिम झेल पकडलाय. श्वान देखील गाढ झोपेमध्ये आहे, कारण की त्यांची ही वेळ आहे आरामाची. विनंती असेल पार्थ त्यांना आपण बाहेर काढा, जेणेकरून दुखापत होऊ नये. श्वान आहेत, कारण की या मैदानाची ते Z+ सिक्युरिटी आहेत. हे आमचे तिन्ही श्वान. मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांचं हे मैदान आपण पाहतोय. काही महिन्यांपूर्वी त्यांची खूप मोठी क्रिकेट स्पर्धा पार पाडली होती आणि त्या स्पर्धेमध्ये वन विभाग आणि पोलीस बांधव या 2 संघांमध्ये एक प्रेक्षणीय सामना देखील झाला होता याच मैदानावरती प्रकाश झोतामध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये राहुल महेर आणि त्यांची संपूर्ण टीम आली होती खेळण्यासाठी. प्रेक्षणीय सामना. त्यानंतर 26 आणि 27 मार्चला याच मैदानावरती आमचे ऑफिशियल गुणलेखक कुणाल पेनकर यांची स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहिली. बदलापूर गाव प्रीमियर लीग ती स्पर्धा इथे संपन्न झाली. आणि ISPL आपण पाहिलं असेल, ISPLमध्ये एक संघ होता करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा, टायगर ऑफ कोलकाता, आणि त्या संघाचं प्रॅक्टिस सेशन देखील याच मैदानावरती झालं होतं. करीना कपूर, सैफ अली खान देखील या मैदानावरती आले होते. 3/23 ही धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मैदान आहे. गोलंदाज आहेत शेट्टे, विजय शेट्टे. यावीस फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28-28 धावा. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 28. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. विजय शेट्टे आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, गॅप मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने आणि सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, वेस्ट इंडिज स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न केला होता हा चेंडू आणि आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं. आणि बघा फिल्डरने डाईव्ह लगावली नाही, परंतु प्रेक्षकांनी डाईव्ह लगावली सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते एकच धाव. धावसंख्या आहे 33 आणि 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील.
33 धावा, 3 बाद 33 आणि एक चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकामधील. आणि यस फलंदाज झाले बाद आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. जिंकण्यासाठी 34 धावांचं टार्गेट सेट केलंय टिटवाला फायटर्स या संघाने. श्री गणेश 11 या संघासमोर 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 34. फिल्डिंग लावून घ्या, आपण फिल्डिंग लावून घ्या. टिटवाला फायटर संघ फिल्डिंग लावून घ्या. 24 चेंडू आणि 34 धावा बनवायच्या आहेत. बॅट्समन नेम बघा. पाठवा एक प्रतिनिधी पाठवा आपला एक्स्ट्रा प्लेयर. 24 चेंडू आणि 34 धाव बनवायचे आहे. सागर आणि फलंदाज आहेत भैरव. गोलंदाज रुपेश बासरे. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरला. मिळते एकच धावे चेंडूवरती आणि या एका धावेने श्रीगणेश झाली.
आणि मिळते एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 2. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक खेळलेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आला हा एक धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. फ्रेंड्स क्रिकेट लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. वन डे फिनिश ही स्पर्धा आहे. यानंतर अंतिम सामना असेल टिटवाला फायटर्स आणि फ्रेंड्स 11 या 2 संघांमध्ये. धावसंख्या आहे 4. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेलपर्यंत पोचू शकले नाहीयेत. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 20 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची अजूनही गरज आहे. 4 षटकांमध्ये 34 धावा बनवायच्या आहेत श्री गणेश 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. रुपेश बासरे कल्याण ग्रामीण एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. शॉर्ट टर्म पुल पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार. अनोखी शैली आहे हॅरी सरांची आणि त्या शैलीने हा षटकार घोषित केलाय. धावसंख्या आहे 11. 23 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. रुपेश बासरे गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आणि धावबादची संधी आहे. फलंदाज झालाय बाद आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 22. जॉय येतोय. परमेश्वर नवीन गोलंदाज आहेत आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 17 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 22 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. झेल खूप चांगला पकडला आणि इथूनही समीकरण आहे. 16 चेंडू आणि 22 धावांची गरज. नाही बॅट्समन येतोय संकेत. यावेळी ड्राईव्ह केलंय. गॅप मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल
14, जिंकण्यासाठी अजूनही 20 आहे. चेंडू शिल्लक आहेत 15, बनवायच्या धावा 20. या सामन्यामध्ये श्री गणेश 11 या टीमला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑन सीमा रेषेवरती, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे 15, जिंकण्यासाठी अजूनही 19 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून जातोय. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आणि 22च्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आहे. बॅकपोलला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. आलाय हा डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे श्री गणेश 11 या टीमला. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि डायरेक्ट हिट केलंय, परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये. आणि बॅकअपसाठी 3 क्षेत्ररक्षक आले होते. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा 22च्या स्वरूपात आणि धावसंख्या आहे 18. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. टिटवाला फायटर आणि श्री गणेश 11 या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. वाईटचा इशारा येतो. धावसंख्या 19. 15 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद. रेगे साहेब येत आहेत नवीन फलंदाज. 10 चेंडू आणि 15 धावा बनवायच्या आहेत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आणि क्या बात आहे, अप्रतिम. हा झेल पकडलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज झाले बाद. रेगे साहेब बॅक टू द पवेलियन. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. सॅम येतोय नवीन फलंदाज. रॅम येतोय. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. धावा मिळतील्या चेंडूवरती. धावसंख्या 21. जिंकण्यासाठी 13 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. टिटवाला फायटर आणि फ्रेंड्स 11 हे 2 संघ दाखल झालेत अंतिम फेरीमध्ये. फक्त औपचारिक सामना सुरू आहे, कारण की इथून जरी श्री गणेश 11 या संघाने हा सामना जिंकला तरी देखील पॉईंट्स टेबलमध्ये काही फरक पडणार नाही आहे. वाईट बॉलचा इशारा येतो आहे. धावसंख्या आहे 22. जिंकण्यासाठी 12 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू शिल्लक.
स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत परमेश्वर. चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट आणि अजून एक धाव मिळेल या चेंडूवरती. एकूण 2 धावा ॲड होतील स्कोअर कार्डमध्ये. धावसंख्या आहे 24. 7 चेंडू आणि 10 धावांची अजूनही गरज आहे श्री गणेश 11 या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर. FCL चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे श्री गणेश 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. लेट कटचा फटका शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. यावेळी चांगला चेंडू आहे. 4 चेंडू आणि बनवायचे धावा 2 या सामन्यामध्ये. 2 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांचा इशारा येतोय. पंच वाईट बॉल. यस. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत परमेश्वर आणि परमेश्वरने हा झेल पकडलाय. 3 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. मिस टायमिंग आहे आणि 1 धाव झाली. पूर्ण सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे श्री गणेश 11 या संघाने. अभिनंदन श्री गणेश 11 या संघाचं. टिटवाला फायटर आणि फ्रेंड्स 11 या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे रेगे साहेब. 1 षटक हाताळलं, 4 धावा खर्च केले आणि 2 विकेट मिळवले. दोन्ही संघटक या टॉससाठी अंतिम सामना मेगा फायनलचा सामना असेल. टिटवाला फायटर्स आणि फ्रेंड्स 11 या 2 संघांमध्ये. आणि बोडके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पार्थ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पार्थने सांगितलं की मी टॉस करतोय. नक्कीच बोडके साहेबांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्याचा टॉस करूया. सामना असेल 5 षटकांचा. टिटवाला फायटर्स आणि फ्रेंड्स 11 या 2 संघांमध्ये हा सामना असेल.